राजेश लाटकर काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार आहेत. शाहू महाराज यांनी ही घोषणा केली आहे. इंडिया आघाडीच्या एकत्रित बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. लाटकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा. तिकीट कापलेल्या उमेदवारालाच पुरस्कृत उमेदवार करण्यात आलं. मधुरिमा राजे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवरून माघार घेतल्यानं त्या जागी अपक्ष असलेल्या राजेश लाटकर यांना काँग्रेसनं आता पुरस्कृत केलंय. राजेश लाटकर काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. बराच ड्रामा या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातल्या जागेवरून रंगल्याचं पाहायला मिळालं. आधीच राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मधुरिमा राजेंना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. अर्ज मागे घेण्याच्या अगदी 10 ते 12 मिनिटांआधी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि मधुरिमा राजेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे केला. त्यामुळेच सतेज पाटील, जो पश्चिम महाराष्ट्रातला काँग्रेसचा चेहरा आहे, ते सतेज पाटील काहीसे संतापले आणि त्यांचा संताप अवघ्या राज्यानं पाहिला. या संपूर्ण घडामोडीमध्ये प्रचंड नाचक्की काँग्रेसची झाली. प्रचंड हसू काँग्रेसचं झाल्याचं पाहायला मिळालं. कारण मुळात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारालाच अर्ज मागे घ्यावा लागला होता. संपूर्ण राजकारण रंगत असताना राजेश लाटकर यांच्या वडिलांना शाहू महाराजांनी शब्द दिला होता, तो पाळल्याचं समोर आलंय. येऊ शकते आणि आपल्याला माहितीच आहे की आपण राजू लाटकरांची उमेदवारी काँग्रेस पक्षातर्फे पहिले सांगितली होती. ती काही कारणास्तव कमी जास्तच्यामध्ये झालं आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या उमेदवारीबद्दल आपल्याशी चर्चा करूनच सर्वांची चर्चा करूनच ही उमेदवारी आपल्याला पुढे न्यायची आहे. त्यांनी त्यांना आणि वेणुगोपाल यांचाही मेसेज आला होता की लवकर आपण ठरवा, काँग्रेसच्या हिताचं ते होईल आणि म्हणूनच आज भरती पक्षाने ही मीटिंग बोलावली आणि सर्वांमध्ये मी आता प्रपोज करतोय राजू लाटकरांचं नाव